झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश येण्याची शक्यता आहे, कारण काल झारखंड सरकार आणि विद्यार्थ्यांमधील तिसरी बैठक पार पडली। ही बैठक तब्बल 5 तास चालली। याच बैठकीनंतर विद्यार्थ्यांसह सरकारच्या प्रतिनिधींनी जवळपास 98% मागण्या मान्य झाल्याचं सांगितलंय। पण असं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं विद्यार्थी प्रतिनिधींनी स्पष्ट केलं। त्यामुळे गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन पुढेही सुरूच राहणार आहे। विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या जेपीएससी बॅकलॉग 2023, जेपीएससी बॅकलॉग 2025 आणि 14वी प्रिलिम्स परीक्षा रद्द करण्यावरती सरकारनं तयारी दर्शवली आहे। पण विद्यार्थ्यांचा एक गट सीजीएल परीक्षा देखील रद्द करण्याच्या मागणीवरती ठाम आहे। दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील तरुणांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय। मैं विशेष रूप से नौजवानों से कहूंगा, न हमारी राजनीतिक छत्रछाया की आपको आवश्यकता है, न किसी और राजनीतिक दलों की छत्रछाया की आपको आवश्यकता है। आप छात्र हैं, आपका अधिकार है और आपका अधिकार आपको मिले, आपको न्याय मिले, ये काम करने की जिम्मेवारी सरकार की है, जो पूरा होगा। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आवाहन केलेलं असलं तरी देखील विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच राहणार अशी घोषणा केली आहे। दरम्यान विद्यार्थी आंदोलनाला काही मिनिटांपूर्वीच मोठं यश आलंय, कारण झारखंड लोकसेवा आयोग अर्थात जेपीएससीच्या 3 सदस्यांनी आपला राजीनामा दिलाय। अजिता भट्टाचार्य, अमिता हांसदा आणि जमाल अहमद यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला। सरकार के तरफ से जताई, जैसे उन्होंने 14 जेपीएससी पीटी, जेपीएससी बैकलॉग 2023, जेपीएससी बैकलॉग 2025 को उन्होंने कहा कि इसको हम रद्द करते हैं। इसके अलावा टीडीपीएल एजेंसी द्वारा जितने भी एग्जाम ली गई है, उन एग्जाम में उन्होंने कहा कि सीडीआई, सीआईडी और ईडी के द्वारा जांच किया जाएगा। जांच के पश्चात जो भी निकलेगा उसके अनुसार काम किया जाएगा। टीडीपीएल एजेंसी द्वारा जितनी भी एग्जाम लिया गया हो, सारा एग्जाम रद्द हो, उसका सीबीआई जांच हो। अभय तिवारी का जिन एग्जाम में इन्वॉल्विंग हो, सारा एग्जाम रद्द हो, उसमें सीबीआई जांच हो। हम लोगों ने अपना फैसला सरकार को सुना दिया। अब आप लोग से हम अपील करना चाहते हैं, जब तक सरकार हमारी मांगों को नहीं मान लेती है, झारखंड के संपूर्ण छात्र जो है, झारखंड के संपूर्ण छात्र आंदोलन रद्द रहेगा। नीट पेपर फुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। तेव्हापासून माध्यमांपासून दूर राहिलेले धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदा आपल्या राजीनाम्यावरती भाष्य केलंय। ओडिशातील संबलपूर इथं असलेल्या गंगाधाम मेहर विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये धर्मेंद्र प्रधान बोलत होते। देशामध्ये युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे तरुणाईचा उद्रेक पाहायला मिळाला, असं म्हणत धर्मेंद्र प्रधानांनी विद्यार्थी आंदोलनामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचीही शंका व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर माझ्या मंत्रिपदापेक्षा देशातल्या तरुणांच्या अपेक्षा जास्त महत्त्वाच्या असल्याचं प्रधान यांनी वक्तव्य केलं। प्रतिवर्ष भारतरे 2 कोटी पिला माने जन्म नियंती, जदि 15 रु 25 वर्ष भितर 10 वर्ष भितर 20 कोटी नुआ पीढ़ीर पिला जा कांध उपरे भारत विश्व गुरु हबो पाइथिबा पिला मो पई तुच्छ ये दायित्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।